उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, माजी खासदार, माजी मंत्री गायकवाड साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे, तालुक्याचे अध्यक्ष अण्णा सातकर, सेवेकरी फाउंडेशनचे सर्व सुधीर भाऊ यांचे, प्रशांतजी जगताप, अंकुश काकडे, युवकांचे अध्यक्ष विशालजी जरेकर, आपण सर्वांना हे सांगण्यासाठी खरं तर आनंद होतोय की आज महात्मा फुलेंच्या जयंतीचं औचित्य आहे. त्यांना अभिवादन करू. ही चांगली बातमी की खेड तालुक्यामध्ये, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत धडाडीनं सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते अतुल भाऊ देशमुख यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात सक्रिय होण्याचा, प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांना एक उमदा सहकारी हा आमच्या सोबत येतो याचा आनंद आहे. आणि ही बातमी आपल्यापर्यंत खरं तर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर यामध्ये रीतसर कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्षप्रवेश हा संपूर्ण होणार आहे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। गेले 10 वर्षापासून खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना गाव, वाडी, वस्ती, नगरपालिका या सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला. मागील 2.5 वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाला ठेच लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही. वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला. त्या ठिकाणी मागील 1-1.5 महिन्यामध्ये अत्यंत हीन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला. कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढे काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं. म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला. इकडे येण्या अगोदर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला. सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं, ते म्हणजे सन्माननीय पवार साहेब. आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी 2 वेळा आमंत्रित केलं. आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत. कोण आहे कार्यकर्त्यांची नावं सांगा जरा. प्रश्न विचारले का? साहेब तुम्ही निवेदन करायचं. कार्यकर्त्यांची नावं सोबतच्या विचारत होते. तुम्ही निवेदन करून ठीक आहे. आम्ही आता ते बाहेर जाहीर करू. बाहेर जाहीर करू. मला समजते दिवसेंदिवस परिस्थिती बदलते. विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगले काम करणारे
अनेक सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांसाठी उत्तमपणे काम करण्यासाठी सहभागी होते आणि त्यामध्ये आज देशमुखांनी हा निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष तालुक्यामध्ये एका विचारधारेनं काम करण्याची, लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते. परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. भाजपच्या एकंदर धोरणामध्ये हे पुन्हा पुन्हा जाणवल्यावरच त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत. हे चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात दिसतं. उद्याच्या 16 तारखेला असेच सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत. ज्यांचं नाव धैर्यशील मोहिते. त्यावेळेस मला चर्चा दिसून गेले. पक्षामध्ये अधिकृत येण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते. मी जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष 2दा भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री ताकवणे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ते यांचे 2-3 दिवसांनी पक्षामध्ये सहभागी होणार आहे. ते स्वतः 2 वेळेला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते. त्यावेळी संघटनेत त्यांनी कामं केली, अनेक वर्ष कामं केली. ते या निष्कर्षापर्यंत येत आहेत. खऱ्या अर्थाने लोकांच्या बांधिलकी ठेवायची असेल तर पक्ष बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्या भावनेनं हे सगळे सहकारी या संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करतात. आज या निर्णयावर येत आहेत याचा मला आनंद आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. दुसरं काही विचारायचं? धैर्यशील पाटलांचा निर्णय फक्त प्रवेशापुरता झाला आहे की त्याच्याही पुढे म्हणजे उमेदवारी संदर्भात त्यांच्या बाबतीत काही जे सगळे सहकारी असतात त्याची कुणाची चर्चा, कुणी अपेक्षा उमेदवारीच्या संदर्भात केलेली नाही. दरम्यानच्या काळामध्ये जे बोलणं झालं होतं की माण्याची उमेदवारी आकुळच की फलटण एवढाच काय निर्णय घ्यायचा राहिला आहे. माण्याची उमेदवारी आकुळच की फलटण या दोघांपैकी त्यांनी निर्णय घ्यायचा चर्चा करून ठरवायचे. तर त्याचा काही निर्णय झाला आहे का? आकुळच कुठे जाणार अशी काही चर्चा झाली काय? तुम्ही असंच बोलता व्यर्थार्थ काहीतरी असं आहे की तशाचे अध्यक्षांनी तसं पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये चर्चा असलेले स्थान लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो. पण त्याचा अर्थ त्याला काहीतरी पूर्ण अर्थ होती अशी स्थिती कुठे नाही. आता जो देशमुख या ठिकाणी त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं आणि ते काम करण्याच्यामध्ये माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षाने करू नये. कोल्हापूरचे आपले उमेदवार आहेत शाहू महाराज, त्यांच्यावर तिथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. काय म्हणजे मला माहिती नाही. पण त्याच्यात आहे काय, हा काय प्रश्न म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही. अनेकच्या गोष्टी उदाहरण असतात आणि दत्तक गुण एकदा स्वीकारल्याच्या नंतर
तो त्या घराच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्याच्याबद्दल अशा प्रकारचा उल्लेख केला गेला त्याचा अर्थ तिथे खालच्या लेवलला विरोध जात आहेत याचे वृत्ती उत्तर झाले. कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेले व्यक्ती होते. अनेक सर्व कामामध्ये सहभाग असेल. आपण जिथं बसलोय त्याच्यापासून 2 सालांवर जर गेला तर शैक्षणिक संस्थेची लाईन आहे इथं जवळ शिवाजी आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व हे शाहू महाराज करतात. आणि त्यामुळे कुटुंब आणि सामाजिक म्हणून शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो नंतर समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करत आहेत. आणि त्याच्याबद्दल पुन्हा विशेष बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होईल. साहेब, सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजपबरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना वारंवार काय सांगावं लागतं? आज कोण गेले आणि कोण राहिले? आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये काय वस्तुस्थिती? त्यांनी एक दाखला दिला 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती, तुम्ही पंतप्रधान झाला असता. मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ली. आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता, पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली. आणि पॉईंट असा आहे की सगळ्यांचा भाषण होता तुम्ही गेलो तेव्हा जायला हवं होतं, तुम्ही गेले का? नाही. आणि दुसरी गोष्ट सत्य की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध नाही. तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट एकीच्या बैठकीमध्ये माझं नाव एक त्यांनी सुचवलेलं होतं. परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती. आणि बहुमत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळं नम्रतेनं मी त्यांना पाहिजे. तसेच मोदींनी न्यूजवीकला अमेरिकन मॅगझिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले. चीनवरून जे आरोप होत आहेत, चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का? आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो? अशा निवडणुकीचा निर्णय केला. पण हल्ली प्रधानमंत्री जे बोलत आहेत त्याच्या पदाची कितपत प्रतिष्ठा ठेवतात या संबंधीची शंका ही माझ्या चर्चेच्या मनामध्ये होती. आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वॉरच्या भारताच्या सीबीआय चायनीज यांचं आक्रमण 2 दिवसांपूर्वी त्याचं स्टेटमेंट होतं. एक लहानसं भेट तुमच्या दक्षिणेकडं आणि त्या भेटाचं 74 साली ते भेट मिस्टर गांधी फॅमिलीचं असताना इंदिरागांधी त्यावेळेला श्रीलंकेला दिलं या प्रकारचा एक त्यांनी उल्लेख पुन्हा केला. आणि काँग्रेस पक्ष आणि DMK यांच्यावर त्यांनी अत्यंत क्रूर टीका केलेली. त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की आज चीनने वरच्या भागात मोठा आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले त्याची चर्चा पार्लमेंट आणि बाहेर झाली. त्याच्या संबंधी त्याची काय पावलं टाकली हे ते सांगत नाही. अलीकडं गमत होते त्यांच्या अनेक प्रकारची विधानं ऐकून
अनेक प्रश्नावर ते जे काही व्यक्त करतात कालच त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामटेकचं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा विरोधी पक्षाचा माणूस येऊ देऊ नका. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्षही असतो. लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचे अधिकार असणारं यंत्रणा ही संसदेने असण्याची आवश्यकता असते. जवाहरलाल नेहरूंच्या पासून अलीकडच्या काळातल्या माजी मोदी वगैरेचा प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान केला, त्याची आवश्यकता केली. असं असताना हे ग्रस्त सांगतात की एक सुद्धा नको, आणि तसं एक सुद्धा नवं हे लोकांनी जाणलं नाही. आणि म्हणून आज तुमचेच एक सहकारी आहेत संजय राऊत, त्यांनी खुलासा केला की पुतीन आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही. आज त्या चर्चेने भारतावर याचा व्हायचा चर्चा केला जातोय आणि त्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल. जागा वाटपाच्या वेळी एक महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे सातारा, रावेर आणि माढा या जागांसाठी तुम्ही आग्रही होता, पण ज्यावेळी उमेदवार देण्याचा विषय झाला सगळे विषय विचारले गेले पाहिजे. सर, राज ठाकरेंनी मोदींच्या नावाने समर्थन दिलं असं जाहीर केलं, आपण त्याबाबत काय बोलतो? ते असं त्याचे 3-4 निर्णय गेले 10-15 वर्षापूर्वीचे. त्यांनी भाजपच्या संबंधी अत्यंत कठोर शब्द वापरले आणि त्याच्यापासून दूर जाण्याची भूमिका होती. कधी पाठिंबा दिला, कधी आणखीन काय केलं. काल नक्की काय त्यांनी केलं किंवा करायचं होतं मला सांगता येणार, पण त्यांनी सांगितले दिसते कशाची अपेक्षा न करता काहीतरी त्यांनी धरून ठरवून दिसते. थोडे आणखी 2-3 दिवसात अधिक खर्च होईल. विना अट एखाद्या पक्षाला पाठिंबा देणं याचा राजकीय अन्वयार्थ तुम्ही काय करता? पॉलिटिकल निगोशिएशन हा खरं महत्त्वाचा त्यांनाच विचारलं पाहिजे. अनुभवाने तुम्हाला काय वाटतं, काय पॉलिटिकल कंपल्शन असावं? काय सांगायचं नाही, मला माहिती नाही. अलीकडे बऱ्याच संस्था काम करतात, एजन्सीज काम करतात, असं त्याचं खोलात मी काही केलं नाही, मला काही त्याची व्हायची. गेल्या 10-15 वर्षात राज ठाकरे तुम्हाला काही कळले का? गेल्या 10-15 वर्षामध्ये राज ठाकरे काय आहे काही कळलं का तुम्हाला? सामान्य नागरिक तर संभ्रमित असते. मी सामान्य नागरिक. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जात आहेत, तुम्ही त्यांना घेतलं होतं, त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती, पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या, त्यांची व्यक्तिगत वापरची जेवढी असेल नसेल तेवढी सगळी तिच्यावर सुद्धा प्रचंड वंदना आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची पूर्तता ही सुद्धा करता येत नाही. इतकी चोखाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे आणि त्यामुळे ते हातवर लागलेले. त्यांनी त्याच्या माझ्याशी केली असं ते म्हणतात ते खरं आहे. आणि जे काही यातना त्यांना सहन करायला लागतात त्याच्यातून सोडवणं करण्याच्या संबंधीची शक्ती आमच्यात नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं किंवा जिथून तुम्हाला भिडून मिळेल तिथं तुम्ही गेलं तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही. हे कंपल्शन आहे. त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला असाल तर आम्ही तुम्हाला दूर देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार आहात? काही असे काही जर दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मात्र रोहिणी खडसे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ते असं म्हणतात की नाही, मी कोणताही निर्णय करणार नाही, मी साहेबांच्या विचारांवरती काम करत नाही. त्यांनी सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार, मला
जी काही भूमिका आमची सरकारी घेतात उमेदवारी घेत आहेत त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही पण मी माझी भूमिका सोडणार. मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा तिथून मागं सांगितलं गेलं की त्यांचं नंबर 1 टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करतात त्यात तुम्ही क्रमांक 1 ला असता. मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूरमध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख टाळलाय, टीका थेट काँग्रेसवरती केली. कालचं माझ्या बोलले काल माझ्या बोलले ना कालचे रामशेच्या भाषण तुम्ही ऐकलं ना त्याच्या अगोदरच्या सभेत बोलले असं म्हणायचं कालची लेटेस्ट आहे ना. तुम्ही आणि धैर्यशील मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये. तुमचं पडद्यामागे काही त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं का? कारण त्यांच्याशिवाय हे वर्ग पूर्ण होणं असे की विजयदादांना काही शारीरिक प्रश्न आहेत त्यांना बोलायला त्रास होतो आणि त्याच्यामुळे ते ठरवले तिचा प्रत्येक निर्णय हा विजयदादांच्या संमतीने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सगळे सहकारी घेण्याच्या मनस्थितीत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान. त्याच्या चुकीचं काय असे 2 गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही, मात्र या निवडणुकीत माझी भावंड अजिबात खरं नाही. माझ्या कुटुंबामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर ती माझी निवडणूक असो, आजीची निवडणूक असो, सुफियाची निवडणूक असो, आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या दर्शात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि उपासेवा येईल तसा त्याची काळजी घेतात. असं की माझ्या कुटुंबाचे जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय, शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती, त्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता आम्हाला होणार नाही. तो या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी एक फेसबुक लाईव्ह 3 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, ज्याच्यात दादांचे खासगी कारखाने जे त्याच्यासाठी आलेले 4,000 कोटी रुपये कुठून आले, त्याच्यावरच्या चौकशा हेच त्यांच्या पलीकडे जाण्याचं कारण होतं का? भाजपसोबत असे काही प्रश्न उपस्थित केले. मी काही वाचलं नाही, मला माहिती नाही, माहिती जरूर घेईन असं काही असतं. साहेब, विजय शिवतारेंनी जी काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अजितदादा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. विजय शिवतारेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले. माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केलं याचं मला वाईट वाटतं. त्यांना तुझी सांगितलं असेल एखाद्या राजकीय पक्षाने तर चुकीचं काय असे निर्णय पण खुश करण्यासाठी घ्यायचे असतात का आपल्या राजकीय पक्षाला सोयीसाठी घ्यायचे असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही सांगितलं असतं. महाविकास आघाडीचा वरच्या पातळीवरचा समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय. परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा झाली, मात्र जागांवरून काही जागांवरून म्हणजे सांगली असेल किंवा भिवंडी असेल, उत्तर मध्य मुंबई असेल, या जागांवरून जो रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये, तो थांबायचं नाव घेत नाहीये. त्याचे रिपरकेशन्स खाली येतात. मला काही दिसत नाही, कारण आम्ही जेव्हा बसलो ते घेतली त्यावेळेला सगळ्या जागेच्या संबंधीचे प्रश्न विषय सांगली असेल, मुंबई असेल, ही गोष्ट एखादी आहे ते पक्षाचे कार्यकर्ते त्याची एखादी भूमिका आणि आग्रह असू, पण पक्षाचं नेतृत्व त्या नेतृत्वाने ते निर्णय मान्य केले
त्याच्याची शक्यता आहे. सांगलीत जास्त विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघंही अजूनही काँग्रेसमधला एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक आहे. कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत, खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्या. मला माहिती आहे असं की तो काँग्रेसचा आंतरिक नाही, काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी आमच्याशी काही चर्चा केलेली. त्यामुळे मला हे माहिती आहे की जे निर्णय घेतले ते निर्णय घेताना संबंधित पक्षाला सुरक्षेला मान्य असं अर्थ नसतो, पण मान्यता दिल्यानंतरच जाहीर केलं. थँक्यू. आजचा दिवस हा सगळ्या विश्वामध्ये अतिशय आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे. आणि या रमजानच्या दिवशी सुद्धा सगळ्यांना भेटायची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. आपल्याला आणि या देशाच्या सर्वसामान्य लोकांना ते कुठेही जातीचे धर्माचे भाषेचे असो या सगळ्यांना रमजानच्या माझ्या सरकारच्या आणि माझ्या संघटनेच्या अंतकरणापासून शुभेच्छा.